काय रे पिल्या? आज बी काय केलंय व आजी काय शेंगाचा रस्ता रबरबीत ती भारी झाली बघूनच खा वाटायला. छान झाली का? हो कलर कसा आला? एकच नंबर. अगं ह्याच्यात नाही ओलं नारळ घालून केलंय ग हे आज गिरवी ह्याची ओल्या नारळाची. हा खोबरं शिल्लक होतं ओला नारळ, त्यामुळे अशी गिरवी करून शेंग केली मस्त. झाला मग स्वयंपाक. नाही स्वयंपाक आणि लय करायचा बाकी आहे. हे मसाला दूध करून ठेवलंय बाबाला आणि भैयाला, आणि आकानं तिच्या पुरतं ग्लास मध्ये फ्रीज मध्ये ठेवलंय थंड झाल्यावर प्यायसाठी. आणि ह्याच्यात का नाही खीर शिजवून घेतली. शिरेत आता गुळ ह्याच्यात सगळं टाकलंय, काजू बदाम वेलदोड काय 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 टाकायचं असतं, ती खोबरं सगळं ह्याच्यातच बारीक करून टाकलंय. आता ही जरा गार होत आलं का नाही, गुळ टाकायचा आणि फक्त असं हलवायचं, हटायचं असं फक्त गुळ टाकून. म्हणजे झाली तयार. खीर झाली तयार. बघतो कशी गाळ शिजली चांगली. हो तर खीर भिजू घालायची कशामुळे माहित आहे का? अगोदर 1 तासभर खीर भिजू घालायची, म्हणजे चांगली शिजते आणि चव पण चांगली होती. त्यासाठी 1 तासभर भिजू घालायची खीर. तर चला आता राहिलेला पटापटा आवडून घेते. एवढं गरम तर व्हायला लागले पण स्वयंपाक तर करायचा आहे. तर कशी आहे शेंग नक्की सांगा कमेंट मध्ये.